सर आणि माझं पहिल्याचं 282 आणि दुसऱ्याचं 13. बरं ठीक आहे. आता आपण तुम्हाला टेस्ट दिली होती 7 वाजता टेस्ट दिली होती, सोडवली का सर्वांनी टेस्ट? हो सर. 7 ते 7:30 अर्धा तास तुम्हाला टेस्ट लाईव्ह दिलेला होता. 15 क्वेश्चन दिले होते त्याच्यामध्ये. बोला सर मला वेळच नाही पुरला. अर्धा तास वेळ होता. अरे 7 ते 7:30 15 क्वेश्चनला भरपूर झाला वेळ. सर मला 6वा प्रश्न कळाला नाही. बरं ठीक आहे. आता काय करू आपण, या 2 प्रश्नांची आपण काय करू, उत्तर काढून घेऊया. तुम्ही उत्तर सोडवलेली आहेत. प्रत्येकाने आपलं उत्तर चेक करायचं बरोबर की चूक, आणि नंतर आपण जी टेस्ट दिली होती त्या टेस्ट मध्ये अडलेले प्रश्न आपण काय करूया, सोडून घेऊया सर्व. ठीक आहे. आता प्रश्न वाचायचे आपल्याला. प्रश्नामध्ये काय विचारले पहा. 408 ते 689 ह्या ज्या संख्या आहेत, म्हणजे 408 पासून सुरुवात होते आणि 689 पर्यंत एकूण संख्या किती, म्हणजे 408 पासून 689 पर्यंत एकूण संख्या किती आहेत हे फक्त आपल्याला काउंट करायचंय. ठीक आहे ना. मग आपल्याला सूत्र माहिती आहे टोटल नंबरचं किंवा एकूण संख्येचं सूत्र काय आहे. एकूण संख्या काढायची आपल्याला. एकूण संख्येचं सूत्र काय आहे, मोठी संख्या वजा लहान संख्या आहे की नाही. मोठी संख्या किती आहे 689 मायनस लहान संख्या 408 याची वजाबाकी करून येणाऱ्या वजाबाकीत काय करायचे, +1 करायचे. बरोबर आहे का. मग याची वजाबाकी करायची पहा. 689 वजा 408, मग याची वजाबाकी किती. 9 मधून 8 गेले 1, 9 मधून 8 गेला 1, 8 मधून 0 गेला 8 आणि 6 मधून 4 गेले 2. याची वजाबाकी आली 281, पण 281 हे उत्तर नसून त्याच्यात +1 करायचंय. म्हणजे इथं +1 करू. किती आलं उत्तर 282. काय ते 281 हेच उत्तर सांगितलं. म्हणजे एक संख्या काय सांगितली, कमी सांगितली त्यांनी. म्हणजे एकूण संख्या 281 नसून किती आहे 282. हे लक्षात ठेवायचं. पहा आपण वजाबाकी करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, पण त्याच्यात +1 काय करतो, विसरतो. बरोबर आहे की नाही. आता ज्यांनी 281 उत्तर सांगितले त्यांचं काय करायचं राहिलं होतं, +1 करायचं राहिलं आहे की नाही. त्यांनी +1 केलं नाही म्हणून ते उत्तर त्यांचं चुकलेलं होतं. उत्तर आहे 282. समजलं काय एकूण संख्या कशा काढायची ती. ठीक आहे. आता दुसरं कोणाला काही समजत नसेल तर आता सांगा. पहिला प्रश्न समजला का सर्वांना, बोलायचंय. हो सर. ओके. नेक्स्ट आपण पाहूया. पहा 82 ते 108 मधील एकूण विषम संख्या आपल्याला काय काढायची आता याच्यामध्ये, एकूण विषम संख्या. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एकूण विषम संख्या काढण्यासाठी जर आपल्याला समसंख्या करायची असेल, विषम संख्या करायची असतील तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, तर आधी सगळ्यात एकूण संख्या काढून घ्याव्या लागतात. काय करावं लागतं, एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्या किती येतील ते आपण पहिल्यांदा काढूया. ब्लर दिसतोय सर. आता नीट दिसतोय. पहा एकूण संख्या काढायची. मग काय करणार आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आणि त्या वजाबाकीमध्ये एक काय करणार, मिळवणार आहे की नाही. म्हणजे सूत्राला लिहून घ्यायचं, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 यांची वजाबाकी करूया आपण. 108 मधून 82 घालवायचे. 8 मधून 2 एकक स्थानातून एकक स्थान, दशक स्थानातून दशक स्थान, अशा पद्धतीने आपण आडवं वजाबाकी करायची. 8तून 2 गेले 6, शून्यातून 8 जात नाही म्हणजे हातच्या घेणार, शून्याला किती होणार, मग 10 होणार. 10तून 8 गेले 2 आणि एकाच्या जागी काय होणार, 0 होणार. कारण आपण याला उसण्यात दिले असणार. इथे 0 म्हणजे खाली 0 येणार, म्हणजे नाही लिहिले तरी चालते. आणि 26 याची वजाबाकी किती आली, 26 अधिक 1 किती आलं 27. आता या 27 मध्ये सम किती आणि विषम किती काढायचे आपल्याला. मग तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं. 27 आता याचे निम्मे होत नाही म्हणजे विषम संख्या आहे. मग याच्यातून काय करायचं, एक वजा करायचा. वजा केल्यावर किती येतील रे, 26 येणार. किती येणार 26. 26 च्या निम्मे वजा केल्यावर किती येणार आहे 26 येणार आहे. मग 26 च्या निम्मे किती
भागिले 2 किती दुने 26. 13 दुने 26. पण ऐका मग इथं 13 जमून का इथं 27 आहे. एकूण संख्या 27 आहे. मग 13 जुने 26 झाले. एक संख्या कोणती जादा आहे सांगा बरं. सम जादा आहे का विषम जादा आहे मला सांगा. सम. इथं कोणती संख्या आहे. सम संख्या आहे. इथं कोणती संख्या आहे. सम. इथं कोणती संख्या आहे. सम. म्हणजे कोणती जादा येणार. सम. म्हणजे समसंख्या आपण काय करू प्लस करू. समसंख्या काय करू प्लस करू. आणि इथं लिहायचं बरं का ही सम आणि ही विषम. आपल्याला विचारलंय काय मग आता इथं प्रश्न एकूण काय विचारलंय विषम संख्या. मग विषम संख्या किती आहेत 13. जर तुम्हाला विचारलं असतं एकूण समसंख्या किती 14. म्हणजे एवढं उत्तर काढलंय की तुम्हाला विषम संख्या विचारू किंवा समसंख्या विचारू आपल्याला काय होतं दोन्हींचीही उत्तरं मिळतात. आणि हे उत्तर मिळालं की आपण मग यांची बेरीज म्हटलं तरी काढू शकतो. एकूण विषम संख्यांची बेरीज किती एकूण समसंख्यांची बेरीज किती आपल्याला कारण एकूण विषम संख्या माहिती झालेली आहे आणि एकूण समसंख्या सुद्धा माहिती झालेल्या आहेत. पहा मग एकूण विषम संख्या किती येणार मग सांगा ना सर. काय म्हणतो मग अर्णव. मी धनश्री बोलते. परत सांगा ना. बर पहा आपल्याला काय करायचंय धनश्री 82 ते 108 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत. एकूण विषम संख्या करायच्या म्हणजे आपण जर बोटावर मोजत गेलो तर 82 पासून जर मोजलं पहिली 83 85 87 89 असं आपल्याला मोजत बसावं लागलं की नाही 108 पर्यंत किती आहे त्या कराव्या लागतील. परंतु आपण सूत्राच्या सहाय्याने कसं काढतोय सुरुवातीला एकूण संख्या काढून घ्यायच्या. 82 ते 108 मधील एकूण संख्या तुला काढता येतात का धनश्री. एकूण संख्या बघितली सूत्रात दाखवले काढून किती होतात एकूण संख्या 82 ते 108 मध्ये. सूत्र काय त्याचं एकूण संख्येचं मोठी संख्या वजा लहान संख्या. मोठी संख्या काय आहे 108 लहान संख्या काय आहे 82. 108 मधून 82 जर आपण वजा केले तर किती उत्तर आलं 26 आणि त्याच्यामध्ये +1 करायचे म्हणजे 26 अधिक 1 एकूण किती संख्या झाल्या 27 झालेले आहेत. म्हणजे एकूण संख्या किती झालेल्या आहेत 82 ते 108 मध्ये 27. मग या 27 संख्यांमध्ये काही संख्या विषम आहेत आणि काही संख्या सम आहेत. आपल्याला विषम आणि सम दोन्ही पण काढायच्या आहेत. त्यापैकी विषम संख्या आपण उत्तर दिलेलंच आहे. मग 27 आहे या ठिकाणी 27 ही विषम संख्या आलेली आहे. याचे निम्मे आपण करू शकत नाही पूर्ण संख्यांमध्ये म्हणून आपण काय करायचं या 27 मधून 1 वजा केले. 27 मधून 1 वजा केल्यावर किती आले 26. मग 26 चे आपण निम्मे करू शकतो. 26 ला 2 ने भागायचं आहे की नाही. 26 ला जर 2 ने भागलं तर किती येतं उत्तर बेक बे बेत्रिक 6 किती आल्या 13. 13 समान संख्या किती आल्या 13 आल्या म्हणजे 13 सम आणि 13 विषम. पण इथं 26 नाही 27 आहे. एक कोणती तरी जादा आहे तर कोणती जादा आहे इथं पहा इथं पहिल्यांदा सम आहे आणि शेवटी पण सम आहे म्हणून इथे एक समसंख्या जादा आहे. या ठिकाणी आपण समसंख्यांमध्ये एक संख्या मिळवली 13 ऐवजी इथे काय केले एक जादा मिळवली 14 झाली म्हणजे समसंख्या 14 आणि विषम संख्या 13. ठीक आहे. मग आपल्याला विचारले काय विषम संख्या मग एकूण विषम संख्या किती आहेत 13. समजलं का धनश्री. धनश्री हो सर. समजलं ना. हो सर. लिहून घ्यायचंय. हा लिहून घ्या ना पटकन लिहून घ्या. एक विषम संख्याच राहिलेलं यायचं. हा पटकन लिहा. जास्त मोठा होणार नाही. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. ठीक आहे. सर पुसू का फळा मग नको सर. हा कोणाचं राहिलंय आणखी मयुरी झालं का झाले का तो मयुरी. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता फळाचे.
17. पुसायचं का? हो सर. मला सांगा आता आडलेलं गणित कोणते आहे तुम्हाला? ते आपण सोडून घेऊया टेस्ट मधली. सांगा एक गणित चला पटकन. संख्या होत्या खाली. बोला. कोणतं? एखादं गणित सांगा तुम्हाला आडल्याचे. हा? 6वं. पण काय 6वं? 6वं कोणतं आहे? गणित सांग ना मला. तू लिहून घेतलंय का 6वं गणित? आडलेली गणित लिहून घ्यायची. आता आपल्याकडे टेस्ट आहे. टेस्ट आपल्याला ओपन करता येणार नाही आता चालू क्लासमध्ये. बरोबर आहे की नाही? येईल का करता? बरं एक मिनिट थांबा, आपण स्क्रीन शेअर करूया म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. हा, याच्यातलं दिसतंय का तुम्हाला 6वं? हे का रे? याच्यातलं कोणतं आहे बघा बरं. कोणतं आडलंय तुम्हाला? प्रत्येकानं आपले आडलेली गणित लिहा बरं पटकन. म्हणजे आपण प्रश्न 6वं. अजून कोणाला क्रमांक सांगा रे. सर, विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांची बेरीज. मला 4. अजून कोणाला 4थं कोणतं आहे? 17 ते 45 मधील एकूण संख्या विचारल्यात. 17 ते 45 मध्ये काय करणार आपण? एकूण संख्येचं सूत्र आताच पाहिले. मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. झाले उत्तर. पुढं अजून कोणतं आले सांगा. विषम संख्यांची बेरीज शिकवा ना सर. कोणती? कितवं गणित? कितवं? विषम संख्यांची बेरीज पहिल्याच. सर 14 गणित. बरं 11 ते 30 मधील ना? हो सर. 11 सर ते 30 6व्या मधील प्रश्नाचे पर्याय चुकीचे आहेत. हा, असू शकतात. बघूया आपण. 11 ते 30 मधील ना? ठीक आहे. हो सर. आता आपण पाहूया बरं का. सर मला प्रश्न आडलाय. हा ठीक आहे, सगळ्यांचे आपण घेणार आहे प्रश्न. हा प्रश्न आपण पहिल्यांदा घेऊया, चालेल? मला पण एक प्रश्न आडलाय. ठीक आहे, आता आपण हा प्रश्न घेऊया, नंतर दुसरा प्रश्न पाहूया ज्यांना आडला असेल तो. पहा, या प्रश्नात काय सांगितले? 12 ते 30 मधील समसंख्यांची बेरीज किती? समसंख्या विचारल्या. म्हणजे आपल्याला एकूण समसंख्या काढाव्या लागतील. मग आपण अगोदर काय करतो? एकूण संख्या काढायच्या. तर 11 ते 30 आहेत. ते पण घेऊया. 12 ते 30 मध्ये आपण काढूया. मग एकूण संख्या काढण्यासाठी काय करतो आपण? सुरुवातीला सूत्र काय आहे? 30 वजा 12 म्हणजे मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायची, त्याच्यात अधिक 1 करायचा. त्याची वजाबाकी किती आली? 30 मधून 12 गेले, 30 मधून 10 गेले, किती राहिले? 20. आणि 20 पुन्हा 2 गेले, 18. आहे की नाही? 18 अधिक 1 किती झाले? 19. एकूण संख्या काढू आता आपण. 19 आले. विषम संख्या आली, 2 भाग होणार नाही. मग 19 पेक्षा आपण एक लहान नाही, एक वजा करूया, 18 करू आपण. आहे की नाही? 18चे निम्मे किती होतील? 9 आणि 9. कोणती संख्या जादा आहे? इथं काय आहे? सम आहे, दोन्ही पण सम आहे. मग इथे एक जादा आहे. कोणती जादा आहे? सम जादा झाली. म्हणजे समसंख्या आपण काय करूया? जादा ठेवूया. 9 ऐवजी करू 10 करूया. याला म्हणायचं सम, याला म्हणायचं विषम. असं लिहून घ्यायचं बरं का लिहिताना.
लिहून घ्यायचं म्हणजे लक्षात येतं कोणती सम आणि कोणती विषम. आता आपल्याला एकूण समसंख्या मिळाल्या. एकूण समसंख्या किती? 10 समसंख्या आहेत आणि 9 विषम संख्या. एक संख्या का जादा आहे? कारण इथं पहिली पण सम दिली आणि शेवटी पण सम दिली म्हणून ती एक जादा झालेली आहे. आता आपल्याला एकूण समसंख्यांची बेरीज करूया आपण. सर्व सर्व समसंख्यांची बेरीज बरोबर काय सूत्र आहे? पहिली समसंख्या. समसंख्यांची बेरीज काढतोय म्हणून काय करायचं आपण? पहिली समसंख्या. पहिली समसंख्या काय आहे सांगा? पहिली समसंख्या काय आहे? 12 12 अधिक शेवटची समसंख्या काय आहे? शेवटची समसंख्या पण दिलेली आहे आपल्याला तिथं. बरोबर आहे? मधील विचारलंय 12 ते 13, 12 ते 30 यांच्या मधलंय. नाही मधील म्हणजे इथं मधील ऐवजी आपण काय करूया? 12 ते 30 मधील म्हणजे 30 पण धरायचे आपल्याला. मध्ये नाही घ्यायचं. इथं शब्दशः अर्थ नका धरू. असं करा, मधील ऐवजी काय म्हणायचं? 12 ते 30 पर्यंतच्या असा शब्द पाहिजे. पर्यंतचा शब्द पाहिजे तिथं. मधील मतलब तुम्ही काय करणार? 12 पण सोडून देणार आणि 30 पण सोडून देणार. तसं नाही करायचं. 12 ते 30 पर्यंतचा हा शब्द महत्वाचा आहे. मधील न करता 12 ते 30 पर्यंत बना तुम्ही पूर्ण. ठीक आहे? 12 ते 30 पर्यंत. मग पहिली समसंख्या काय? 12. शेवटची समसंख्या 30. त्याला डिवाइड बाय काय करायचं? 2. 2 ने भागायचं आणि त्याला गुणिले काय करायचं? एकूण समसंख्या. एकूण कोणत्या घ्यायच्या? समसंख्यांची बेरीज म्हणून एकूण समसंख्या. एकूण समसंख्या आपण काढलेल्या आहेत किती? त्या 10. ठीक आहे. आता आपण यांचे काय करूया? कॅल्क्युलेशन करूया. पहा आता यांची बेरीज करून घ्या. 12 आणि 30 ची बेरीज किती? 30 आणि 10 40. 40 आणि 2 42/2 गुणिले 10. या 10 ला पण गुणू शकतो पण आपण इकडे हेच करू हे की नाही? सोपं जाईल गुणाकार केल्यानंतर. बेक बे. आता 4 ला भाग द्या. बे दुने 4 आणि 2 ला भाग द्या. बेक बे म्हणजे 21 गुणिले 10 उत्तर किती आलं? 210. 210 घ्या, लिहून घ्या पटकन. झालं सर. सर नाही झालं. सर लिहून झालं. समजलंय का सर्वांना? समजलं का मयुरी? ठीक आहे. सर मला एक प्रश्न आडलेला. हा सांग, प्रश्न सांग फक्त. 1 पासून ते 100 पर्यंत विषम संख्यांची बेरीज. बरं ठीक आहे. तो पण घेऊया आपण. लिहून झाल्यावरती सांगा. सर मला पण आडला होता. मला तोच आडले. अजून नव्हता. माझं पण झालंय सर कधी. तुम्ही सांगता तेव्हाच लिहून घेतो मी. समजून पण घ्यायचे पहिले आणि नंतर लिहायची घाई नाही करायची जास्त. सर 6 पैकी 6 पर्याय विषम होते. सगळे विषम होते का? ठीक आहे. हा. विषमचं लिहून सोडून झाला दाखवा ना सर. लिहून झालं का 11 ते करायचं? 30. हो सर. 11 ते 30 चे विषम संख्यांचा सोडून दाखवा ना. हा सगळं दाखवतो सगळं. सर 3500 पर्याय दिलेलो. हा बरं 1 ते 100 घेऊन नंतर 11 ते 30 घेऊ. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व ना. सर्व विषम संख्या.
पहा 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज. आता तुम्हाला माहिती 1 पासून 100 पर्यंत एकूण संख्या किती आहे रे? 100. एकूण संख्या किती आहे? भर. इथे काय आपल्याला सूत्र वापरायची गरज नाही. ज्यावेळेस 1 पासून सुरुवात होते है की नाही, पहा 1 पासून 100 पर्यंतच्या एकूण संख्या 100 आहेत. तिथे आपण सूत्र न वापरता डायरेक्ट काढायचं आहे. 1 पासून जर सुरुवात असेल तर शेवटचा जो अनुक्रमांक असतो तितक्या संख्या असतात, बरोबर की नाही. मग आता 100 संख्या आहेत, म्हणजे या 100 संख्यांमध्ये सम किती आणि विषम किती? 50. 50 संख्या जेवढ्या असतात निम्म्या सम असतात, निम्म्या विषम असतात. 50. बरोबर का. मग आपल्याला 1 पासून सुरुवात असेल तर विषम संख्यांचे बेरजेचं सूत्र आपल्याला माहिती आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांसाठी आपल्याला एक सूत्र दिलं होतं. ते सूत्र तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं. हो सर. काय सूत्र आहे सांगा. 9 असं लिहायचं. 1 + 9 त्याचं उत्तर काढायचं. 25 उत्तर येतं. एकूण विषम संख्या किती आहे? 50. 50. त्यांचा वर्ग करायचा आणि 50 चा वर्ग किती आहे? 5000. 2500. 50 गुणिले 50 कसं होतं पहा. 50 चा वर्ग म्हणजे 50 गुणिले 50 आहे की नाही. शेवटी जर 0 असेल तर आपण काय करतो ते तसेच ठेवतो. फक्त जे डिजिट्स आहेत, जे 0 सोडून ज्या संख्या आहेत, अंक आहेत, त्यांचा गुणाकार करतो. 5 25. किती शून्य आहेत? 1 आणि 2 शून्य. ठीक आहे. यांचा गुणाकार किती केला? 2500. म्हणजे उत्तर किती केलं आपलं? 2500. समजलं? घ्या लिहून. सर 11 ते 30 सोडून दाखवा ना. थांब ना, लिहून घ्या. झालं का लिहून? हो झालं. हो. मग इथं काय करू? फक्त संख्या बदल आहे की नाही. 11 ते किती? 30 पर्यंत ना. सर थांबा. पहा आता आपल्याला 11 ते 30 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज करायची आहे. विषम संख्यांची बेरीज आपण जर 1 पासून सुरुवात होणार असेल तर एकूण विषम संख्यांचा वर्ग करायचा आहे. परंतु जर 1 पासून सुरुवात नसेल तर मात्र ते सूत्र वापरायचं नाही. आपलं जे रेग्युलर सूत्र आपण पाहिलेलं आहे सर्वांसाठी, कोणतं सूत्र आहे ते? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेद 2 गुणिले एकूण विषम संख्या, या सहाय्याने आपण करणार आहोत, आहे की नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला ते करण्यासाठी अगोदर आपल्याला एकूण विषम संख्या काढाव्या लागतील. किती आहेत एकूण विषम संख्या? किती आहेत तर त्याचं सूत्र आपल्याला कसं कळेल? तर एकूण संख्या काढल्यानंतर कळणार आहे. एकूण संख्या आपण काढूया. 30 - 11 अधिक 1. 30 मधून 11 गेले, कसे करा? 30 मधून पहिल्यांदा 11 घालवायचे, त्याच्याऐवजी 10 घालवा. 30 मधून 10 गेले, 20 राहिले आणि 20 मधून पुन्हा 1 गेला, 19. 19 अधिक 1 किती झाले? एकूण संख्या 20 झाल्या. म्हणजे एकूण संख्या 20 आहेत 11 पासून 30 पर्यंत. म्हणजे 20 मध्ये सम किती विषम किती? आता 20 चे निम्मे होतात 10. किती आल्या? 10 सम 10 विषम. का? कारण पहिली विषम आहे, दुसरी सम आहे, त्याच्यामुळे इथं बरोबर सेम सेम आलेलं आहे. पहा कमी जास्त कधी होतं 1 ने?
जर दोन्ही ठिकाणी विषम असतील किंवा दोन्ही ठिकाणी सम दाखवले असेल पहिली आणि शेवटची संख्या तरच एकचा फरक पडतो पहा. एवढं कळालं तुम्हाला. एकूण विषम संख्या किती आहे तिथं 10 आहे. आता आपल्याला सूत्र वापरायचंय एकूण सर्व विषम संख्यांची बेरजेचं सूत्र वापरू आपण. सूत्र काय सांगा बरं आता तुम्ही फक्त सांगणार मी ते लिहिणार. सांगा सूत्रात आपल्याला संख्या सांगायची. सर्व विषम संख्यांची बेरीज आपल्याला एकूण विषम संख्या मिळालेल्या आहेत. आता आपल्याला फक्त ती सूत्रात मांडायचंय. सांगा पहिल्यांदा काय लिहिणार इथं आपण? कोणती संख्या लिहिणार इथं? कोणती लिहिणार इथं? 11, 11, 30. पहिली विषम संख्या 11. पहिली विषम संख्या काय लिहिणार? 11 अधिक शेवटची विषम संख्या. शेवटची विषम संख्या किती? 30 ही विषम संख्या आहे का? 29 नाही 29. हा 30 29. विषम नाही, 30 सम आहे. आपल्याला विषम संख्यांची बेरीज करायची आहे. 30 ही समसंख्या आहे. मग त्याच्या अगोदरची आपल्याला घ्यावी लागेल 29 छेद 2 गुणिले एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या इथे दिल्यात पहा. एकूण विषम संख्या किती झाल्यात आपल्या? 10. आता आपण यांचे काय करणार आहे? पहिल्यांदा वरची बेरीज करून घ्यायची. 29 आणि 11 ची बेरीज किती होईल पहा. 9 1 10 हाताला 1 इथं 1 हाताला 2 आणि 3 आणि 1 4 म्हणजे 29 अधिक 11 किती झाले? 40 छेद 2 गुणिले 10. आता पायांचा भागाकार करूया. आडवा भागाकार काल शिकलो आपण. बे एके बे 4 ला भाग देऊया. बे दुने 4 शून्याला शून्याचाच भाग होतो. बे शून्य शून्य म्हणजे याचा गुणाकार किती आला? 20 गुणिले 10 किती आला? 20 10 200 म्हणजे सर्व विषम संख्यांची बेरीज किती आलेली? 11 ते 30 मध्ये 200 आलेली आहे. समजलं का सर्वांना? याच्यामध्ये काय अडचण? आयुष समजलं का रे? हो. हो सर. हो सर. लिहून घ्या पटकन. लिहून घ्या मला. पुढचं आडलेलं गणित घ्या बरं आता. तोपर्यंत कोणतं आडलंय? सर मला 15 गणित आवडलंय. कितवा? 15व. 6वा. 15. काय होतं रे? काय होतं गणित आठवतंय का तुला? सर 6वा प्रश्न. सर 6वा. ओके 6वं पण काय रे? 6वं काय रे? 11 ते 31 मधलं आहे का? 11 ते 31 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज आहे का 6वं? बरं ठीक आहे. 15 वगैरे साधने कोणाला तरी ते आपण सोडून घेऊया. झालं का लिहून? लिहून झालं का? हो. पुसायचं मग. हो. शेवटचं उदाहरण 15 असं होतं. बावीस ते 42 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज आहे. ठीक आहे. ते उदाहरण तेच आहे. ठीक आहे. पहा 22 ते 42 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आपण सुरुवातीला काय करत असतो? सगळ्या एकूण संख्या काढून घ्यायच्या. एकूण संख्या मिळाल्यानंतर आपल्याला त्यामधील विषम किती आणि सम किती हे समजतं. मग आपण एकूण संख्या काढूया.
त्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. मोठी संख्या या ठिकाणी 42 आहे, लहान संख्या 22 आहे आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. 42 वजा 22 ची वजाबाकी आपण करूया. 2 मधून 2 गेले 0, 4 मधून 2 गेले 2 अधिक 1 21. उत्तर किती आलं? एकूण संख्या किती आलं? 21 आलेले आहे. 21 मध्ये सम किती विषम किती? 21 मधून आपण 1 वजा करूया, कारण काय तर 21 ही विषम संख्या आलेली आहे, 1 जादा आलेली ना, म्हणजे 1 वजा करून घ्यायची. मग 20 च्या निम्मे किती? 10. पण कोणती संख्या 1 जादा आलेली? इथे ही जादा 1 जादा कोणती आलेली? 21. तर इथं सम आहे, इथं पण सम आहे. समसंख्या इथे समसंख्या जादा आली म्हणजे समसंख्या जादा असणार आहे. मग इथं 10 ऐवजी 11 म्हणूया. 11 सम आणि 10 विषम. आता आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालेले. विषम संख्या किती आहे? 10. मग विषम संख्यांची बेरीज करूया. विषम संख्यांची बेरीज करायची. नाही ब्लर दिसत आहे, क्लिअर आहे. पहा, मग विषम संख्यांची बेरीज करायची म्हणून आपण काय करणार? पहिली विषम संख्या शोधणार. 22 ते 42 मध्ये 22 ही पहिली विषम संख्या आहे का रे? पहिली विषम संख्या सांगा मला कोणती? 22 येणार आहे. 22 ही सम आहे. 22 च्या नंतरची 23 अधिक 42 पर्यंत विचारले. मग शेवटची संख्या कोणती येईल? 41. 42 सुद्धा सम आहे म्हणून 42 नाही घ्यायची, अगोदरची घ्यायची. 41 चे 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आल्यात आपल्या? विषम संख्या किती आहेत एकूण? काढल्यात ना आपण? 10. हा, समसंख्या 11 आहेत आणि विषम संख्या 10 आहे. मग एकूण 10 येणार. आता इथं करूया, याची बेरीज करून घ्या. 23 आणि 41 ची. 3 आणि 1 4, 2 आणि 4 6 चे 2 गुणिले 10. मग 2 आणि राहायचं बे के बे. 6 ला द्या बे 3 6 आणि 4 ला द्या बे 2 4. 32 गुणिले 10. 32 10 320. काय उत्तर आलं मग? 320. समजलं का सर्वांना हे उत्तर? कळालं का? समजलं का रे सगळ्यांना? हो सर. हो सर. हा, आता पुढलं आडलेलं सांगा कोणतं? झालं सर. सर लिहून घेऊ देता म्हणा. बदली आल्या. 6. झालं लिहून. सर माझं नाही झाला. हा, पुढचं कोणतं किती वाढले सांगा तोपर्यंत. कोणाला आडले आणखी? आडलेलं गणित सांगा. तर मला आता नाही आडले, ते एकच आडलेलं. एकच ना? ठीक आहे. हो. मार्क्स किती पडलेत सर्वांना? हा, 6 सांग ना, काय गणित आहे? बरं ठीक आहे. आता लिहून झाले का? लिहून झाले का सगळ्यांचं? हो सर. थोडस कच सर माझं पण थोडसच राहिलंय. सर आता टोटल 7 उदाहरणं झालीत ना? 6. बघा ना किती झाले आता, मला माहिती नाही. 7 झालेत का? मी 11 नाही टाकले. 6. ठीक आहे. आता 6वं उदाहरण पाहूया जे कोणाला आडले.
म्हणजे जरी एखाद्याला आडलं असलं ना तरी ते सगळ्यांसाठी, इतर जणांना ते आडलेलं असू शकतं, काहीतरी वेगळं असेल त्या गणितामध्ये, म्हणून ते असेल. आपण पाहूया सहावं कोणता आहे आडलं ते. लय वेळ लागलेला सोडवायला त्या गणिताला, 6व्यालाच. हो का, 6व्याला ना. बरं, काय प्रॉब्लेम आपण बघूया त्या गणितामध्ये. खरंच अवघड आहे का? 6वं गणित पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. 12 ते 30 मधील समसंख्यांची एकूण बेरीज. अरे गणित झालेलं आहे ना, आपण सोडवलंय मगाशी ना. सर 6वं गणित असं आहे, 12 ते 30 मधील संख्या एकूण किती, बेरीज किती आहे? हो सर, आणि त्याचं उत्तर 200 आले, पण 200 पर्यायामध्येच नाहीये. हो सर, 6व्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ना 210 आहे, पण तिथं पर्यायच नाहीये. हो 210 पर्यायच नाही, दाखवलं होतं. आणि उत्तर 210 आले आणि तो पर्यायच नाही दाखवला. हा सर, एक पण समसंख्यांचा पर्याय नाही, सगळे विषम संख्यांचे पर्याय आहेत. सर आवाज येत नाही तुमचा. सर आवाज येत नाहीये. अरे म्यूट सर गेलेत. लेफ्ट गेले आहे. सर लेफ्ट गेलेले आहेत. लेफ्ट गेलेत, आलेच नाहीये अजून. हा, लाईट गेली होती त्याच्यामुळं नेट कनेक्ट झालं, डिस्कनेक्ट झालं होतं. आता आपण डेटावर चालू करतो. क्लिअर दिसतंय ना आपण? हो सर. हो सर. क्लिअर. हो सर. हा, आता सर 6व्या गणितात 210 आहे, हो पर्यायच नाहीये ना. कसा 6 वगैरे सोडून, आता तुम्हाला कोणाला आणलंय ते 6वं सोडू. आता आपण 12 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्या. आता मगाशी आपण विषम सोडवल्या होत्या, आता समसंख्यांची बेरीज काढूया आपण किती येत्या. कारण विषम संख्याची समसंख्याची बेरीज वेगळी येणार आहे ना. मग एकूण संख्या काढूया आपण. 30 वजा 12 अधिक 1, 18 अधिक 1 किती आलं? 19. 30 मधून 12 गेले, 18, 18 अधिक 1 19. का आलं? 19 एकूण संख्या आल्या. मग त्याच्या समविषम काढूया आपण. 19 आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? एक जादा आहे ना, तर सम दिलंय. मग आपण काय करूया, एक कमी करूया. किती राहिले? 18. 18च्या निम्मे 9. मग कोणती जादा आहे? एक, तरी तर सम आहे म्हणजे सम जादा आहे. मग समसंख्या जादा करूया. 9 ऐवजी काय करूया आपण, इथं 10 करूया. आणि विषम 9. आता आपल्याला सर्व विषम संख्यांची बेरीज नाही करायची, आपल्याला काय करायचंय? समसंख्यांची बेरीज करायची आहे. तर मग काय करायचं आपल्याला? आता पहिली समसंख्या शोधावी लागेल आपल्याला. पहिली समसंख्या काय? 12 अधिक शेवटची समसंख्या काय? 30 बरोबर, छेद 2 गुणिले एकूण समसंख्या. एकूण समसंख्या किती आहेत आता? 10. मग 12 आणि 30 किती झाले रे? 42 छेद 2 गुणिले 10. मग बे एक बे, बे 2 4, बे एक बे, 21 आहे 210. पर्याय उत्तर नाही का 210?
नाही सर. पर्याय दिलेलाच नाही का? कसं काय? सगळे विषम पर्याय चुकून आहेत. झाला असेल ठीक आहे, पण उत्तर किती आहे त्याचं? 210. लिहून घ्या. मग तुमचा तो एक प्रश्न चुकला असेल की नाही, 2 मार्क तुमचे गेले, ठीक आहे ना? येत असून गेले म्हणायचं मग पर्याय पर्यायच नाहीये. नाहीये ना? ठीक आहे, नसेल चुकून झाला असेल ते उत्तर त्या प्रश्नाचं पर्यायामध्येच नाहीये. अरे त्या प्रश्नाचा पर्याय मी चुकून पुढच्या प्रश्नावर गेलो असेल म्हणून ते राहिलं असेल. मला वाटलं माझं चुकलंय 210. आन्सर क्लिक करताना ते राहिलं असेल किंवा टाकताना राहिलं असेल चुकून. सर मला 8वा प्रश्न अडकलाय. हा, मला 8वा प्रश्न नाही समजला. सांग प्रश्न सांग. मग आपण लिहून घेतलेला असेल तर सांग. एकसष्ट ते 80 यामधील समग काय 61 ते 80 मधील काय? समसंख्या. सर्व समसंख्या ना? काय 61 काय आहे? एकसष्ट ते 80 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती? बरोबर ना? ठीक आहे, आपण ते काढूया हो मग सर. आता. पहा, आपल्याला विषम संख्यांची बेरीज काढायची असो, समसंख्यांची बेरीज काढायची असो, एकूण संख्यांची बेरीज काढायची असो, आपल्याला एकूण संख्या काढाव्याच लागतात. बरोबर आहे की नाही? मग 61 ते 80 मध्ये एकूण संख्या किती आहे? तर 80 वजा 61 अधिक 1 हे सूत्र तुम्ही एकच करून ठेवायचे डोक्यामध्ये. 80 मधून 61 मधून 60 गेले, 20 राहिले. 20 मधून आणखी एक गेला, किती राहिले? 19. आणि 19 अधिक एक किती? 20 येणार. बरोबर की नाही? एकोणीस अधिक 1 20 याची वजाबाकी किती आली? 19 आलेली आहे. 19 अधिक 21 एकूण संख्या 20. मग ह्या 10 आणि ह्या 10 म्हणजे सम 10 विषम 10. ठीक आहे. आता आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारली, मग आपण पहिली समसंख्या पहा. सर्व समसंख्यांची बेरीज. पहिली समसंख्या काय आहे? 61 आहे का पहिली समसंख्या? नाही, कारण 61 ही विषम संख्या, ऑड नंबर आहे ती. मग आपण पहिली समसंख्या 62 घेणार आहोत. 61 विषम असल्यामुळे त्याच्या पुढची लगेच 62 ही समसंख्या आहे. आणि शेवटची म्हणजे शेवटची 20 त्या ठिकाणी दिलेली आहे पहा, ही विषम आहे. ही काय आहे? विषम आहे. आणि शेवटची काय आहे? सम आहे. म्हणून आपण तिथं सम लिहून टाकू. शेवटची छेद 2 गुणिले एकूण समसंख्या 10. बरोबर. आता आपण यांची बेरीज करूया. 2 आणि 0 2, 6 आणि 8 14 छेद 2 गुणिले 10. पहा बरं, आता काही नाही ना, हा भागाकार जर अवघड झाला तर त्यांनी सरळ याला न बघता काय करायचं, याला बघायचं का? बे एक बे, बे पंचे 10. पण तुम्हाला हा गुणाकार जास्त करावा लागेल. पहा 142 गुणिले 5 करावा लागेल. 142 गुणिले 5 करावा लागेल. एवढंच करावं लागेल. इथं तुमचा वेळ वाचेल, पण इकडे तुम्हाला हे वेळ आहे की नाही? मग पहा 5 दुने 10 हातच्याला 1, 5 चोक 20, 20 आणि 1 21, हातच्याला 2, 5 1 5 आणि 2 7. म्हणजे यांचं किती आलं उत्तर? 710 आलेली याची बेरीज.
5 मिनिटं थांबा आणि लिहून होईल. झालं सर सर. लिहून झालं सर. झालं सर. सर आहे सर. झालं सर. ठीक आहे, पुसतो मग हा. नाही झालं सर. झालं सर. सर तुमचा आवाज येत नाही. सर तुमचा आवाज येत नाहीये. स्पीकर चालू आहे आणि आवाज पण येत नाहीये. हो सर. आला सर. सर आवाज नाही येते. अजून काही बोललेच नाही तर आवाज कुठून येणार. आता थोडस वेगळं उदाहरण आपण पाहूया बरं का. रेंज नाहीये. आवाज पण येत नाही. अडकलंय. सर अडकलंय. सर लेक्चर किती वेळ आहे? अजून 10 मिनिटं घेऊ आपण, 10-12 मिनिटं. बरं सोडवा बरं तुम्ही उदाहरण पहिले आता, मग मी तुम्हाला समजावून सांगतो.
बघूया किती जणांना येते, कोणाचा अगोदर येते. हा, मग प्रश्न लिहून घ्यायचे आणि उत्तर काढायचे. 87. अरे बाप. सर 89. ठीक आहे ठीक आहे, सगळ्यांची उत्तर ऍक्सेप्ट करा. 87. दोघांनी पण चेक करा. 87. 87 उत्तर आहे सर. हो सर. 87 उत्तर. दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 98 आणि लहानात दोन लहान अंकी 11. लहानात लहान विषम संख्या 11 आणि मायनस करायची. 98 वजा 11 87. मायनस करायची. बरोबर आहे सर. तुमचा तुमच्यावर विश्वास आहे का? पहा, आपला प्रत्येकाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. मी केलेलं बरोबर सर पहा, मला सांगा, 2 अंकी सर स्क्रीन दिसत नाहीये. सर नाही, असं काय? स्क्रीन अटकली सर स्क्रीन. सर स्क्रीन अडकतीये. दिसते का आता? आता दिसते का? सर नाही सर. 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती सांगा बरं रे तुम्ही आता मला. 11. 11 सर. 11 सर. चुकीचं आहे. 10 सर. 10. 2 अंकी हा सर. सर आवाज माईक बंद करा. दोन अंकी लहानात लहान संख्या 10, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. 99. ठीक आहे. आता आपण प्रश्न पाहूया. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता मोठ्यात मोठी संख्या कोणती? 99 आहे. याच्यापेक्षा मोठी संख्याच नाहीये. म्हणून 99 ही विषम संख्या आहे. पण आपल्याला समसंख्या विचारली म्हणजे आपण काय करणार? 98. मोठ्यात मोठी समसंख्या काय येणार? 98. विषम संख्या. लहानात लहान संख्या 10 आहे. 87. मग याची वजाबाकी किती आली? 87. है की नाही? म्हणजे लहानात मोठ्यात मोठी समसंख्या 2 अंकी 98 आणि लहानात लहान 2 अंकी विषम संख्या 11 आहे. इथे लहानात लहान 10 दिली सम आहे. आपल्याला सम नको आहे. आपल्याला काय पाहिजे? विषम पाहिजे. 10च्या पुढची कोणती येणार आहे? 11च येणार आहे विषम संख्या. म्हणून आपण लहानात लहान विषम संख्या मोठी कोणती येते? 11. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती येते? सम 98. फसवण्यासाठी तुम्हाला दिलं होतं. काही निर्णय 10 करू शकतो. घ्या लिहून, उत्तर लिहून घ्या. झालं सर. आणि 99 इरेजर करा सर. सर क्लास कधी संपणार आहे?
सर क्लास कधी संपणार आहे? सर तुम्ही दिसत नाही. लेफ्ट गेले सर. कुठे गेले? सर लेफ्ट गेलेत. लेफ्ट. सर आलेत. आपण दिस लेफ्ट गेले. लेफ्ट. सर आहे. सर लेफ्ट नाही गेले, परत आलेत. आम्हाला कळतंय. सर आवाज येत नाहीये. सर सर लिफ्ट गेले. लेफ्ट नाही गेले आहेत. वडा झाला. ते काय माझा सगळ्यांना काय प्रॉब्लेम झालाय. हो सर. हा आता सूचना तुम्ही ऐकून घ्या. सूचना सरांनी काळजीपूर्वक काय करायचे आहे पहा. आता उद्या आपला क्लास 8 वाजता सुरू होईल. किती वाजता सुरू होईल? 8 वाजता. 8 ते 9 क्लास होईल आपला, बरोबर. ठीक आहे. 8 वाजता क्लास चालू होईल. 7:30 ला तुम्हाला टेस्ट दिल्या जातील. कारण काय होते, मला असं वाटतं की सकाळच्या 7च्या टेस्टला बरेच जण उपस्थित नसतात. 7 ला उठतात की नाही काय माहिती. मग आपण 7:30 ते 8 टेस्ट ठेवूया आणि 8 ते 9 क्लास ठेवूया. चालेल ना? हो सर. हो सर. गुड आहे. कारण 7 ला आता पाहिले तर बऱ्याच जणांनी टेस्ट सोडवलेले नाही 7 वाजता, म्हणजे जॉईन झाले. टेस्टला जॉईन नव्हते. सर मी सोडवली. बळच काय लागत? काही नाही. सर मी सोडवली. मग तुम्ही सांगा. पाहता इथे 18 जण उपस्थित आहेत. तुम्ही सांगायचे तुम्हाला कोणता टाइम योग्य आहे. क्लास 7:30 ला चालू करायचा की 8 ला? मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी 7 ला पण चालू करू शकतो. सर 8 ला बरोबर आहे. सर 8 ला अरे ऐका, थांबा. तू गोंधळ होतोय. ऐका बा, कार्तिकचं काय कोण मग, प्रज्वल का कार्तिक उठायला लागणार नाही लवकर ना 8 वाजता घेतल्यावर. म्हणजे तुम्ही 7 ला उठून अर्ध्या तासात आंघोळ वगैरे सगळं आवरून 7:30 ला टेस्टला बरं ऐका. ठीक आहे, सगळ्यांचा आपण मध्ये काढूया. 7:30 ला टेस्ट चालू होईल. मात्र टेस्ट कोणीही उठवायची नाही. 7:30 ला सगळ्यांच्या टेस्ट सोडवलेल्याच असल्या पाहिजे. मी 8 ला 5 कमी असताना सगळ्यांच्या टेस्ट चेक करणार किती जणांनी सोडवल्या काय ते, आणि 8 ला शार्प आपला क्लास चालू होईल 9 वाजेपर्यंत. ठीक आहे. मग आपण 9 पुढे 10-15 मिनिटं पण वाढू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. 7:30 ते 8 टेस्ट होतील. सर 9:30 पर्यंत या ना. तुम्ही कुठे राहता सर? आपण बघा टायमिंग कसं होतं ऍडजस्ट, मग आहे की नाही. सर तुम्ही 9:30 पर्यंत पण कुठे काय राहता? प्रॉब्लेम नाही. सर काय? तुम्हाला कोणताही विचार तुम्ही कुठे राहता? का बरं? सर बुक कधी द्यायचे? सांगा ना सर. मी खेडमध्येच राहतोय. बोला. खेडमध्ये कुठं? बोला, कोण बोलतंय? सर बुक हा. कधी द्यायचे? धनश्री राक्षस. हा, धनश्री. कोण? काय प्रॉब्लेम आहे?
कधी देणार आहे? बुक्स पुस्तकं कधी ना, हा. कलेक्ट करायचे? ऐका, पुस्तकं घ्यायला उद्या जमा करायला उद्या शाळेत यायचे हा. हो सर. चालेल ना? सर किती वाजता येऊ? सर किती या वाजता येऊ? 10:30 पर्यंत. 10:30 पर्यंत या. पर्यंत ना? हम्म. 10:30 पर्यंत या जमा करायला. सर हा सर हा बोला. सर मी आजच आले तर चालेल? नाही नाही, आज नका कोणी देऊ, आज आम्ही शाळेतच नाहीये. आज शाळेमध्ये नाहीये, उद्या शाळेत मला असतो. उद्या सुट्टी नाहीये, सोमवारी येतो आम्ही. चौथीची पुस्तकं घ्यायला यायची उद्या का सर? येतो सर, उद्या. हा, तिसरीची पुस्तकं जमा केल्याशिवाय चौथीची भेटणार नाहीयेत. ओके सर, हो. आम्ही उद्या येतो. ठीक आहे ठीक आहे. आणि टेस्ट आता तुम्हाला 10 वाजता टेस्ट देणार आहे मी. 10 वाजताची टेस्ट लगेच तुम्ही सोडवायची आहे. तोपर्यंत फ्रेश व्हायचे, पाणी वगैरे प्यायचे, थोडीशी उजळणी करायची आणि 10च्या टेस्टला पैकीच्या पैकी मार्क्स पडले पाहिजेत आता. ठीक आहे, सर्वांनी ठरवायचंय, एकही मार्क्स जाता कामा नये. सकाळी दिली आणि ती संध्याकाळी टेस्ट आहे. हा सकाळी दिली ती टेस्ट आहे. नाही नाही, आता सकाळी दिलेली टेस्ट कशी असेल आता तुम्हाला सगळी उत्तर माहिती झालेली आहेत. सकाळची नाही, आता नवीन टेस्ट आहे. आणि ग्रुपला तुम्हाला फोटो पण पाठवणार आहे प्रश्नांचे. ते प्रश्न तुम्ही वहीत लिहायचे, ते सोडवायचे, त्याचे फोटो पण मला नंतर संध्याकाळपर्यंत पाठवायचे. चालेल? इंग्रजी शब्द पाठ करा राहिलेले. ते ज्यांचे सर राहिले फोटो. ओके, बाय बाय. बाय सर. बाय सर. बाय सर. सर आताच प्रश्न पाठवणार. झाली बोलणी सुरुवात. झाली बोलायला सुरुवात.